वेलकम, स्वागत आहे आपला आजच्या व्हिडिओमध्ये. ऑल इंडिया सैनिक स्कूलचा राऊंड वनचा निकाल लागलेला आहे आणि बऱ्याच जणांना खूप जणांना सैनिक स्कूल अलॉट झालेलं आहे. मग हे सैनिक स्कूल आपण ऍक्सेप्ट करायचं का रिजेक्ट करायचं, नेमकं ऍक्सेप्ट कुणी करायचं, रिजेक्ट कुणी करायचं, याचा काय परिणाम होणार आहेत, या सर्व गोष्टी आपण क्लिअर मध्ये पाहणार आहोत. तर ऑल इंडिया सैनिक स्कूलचे अलॉटमेंट आपण ई काउन्सिलिंग मध्ये लॉग इन केल्यानंतर समजते की आपलं कुठलं सैनिक स्कूल लागलेलं आहे. तर यासाठी आपल्याला सैनिक स्कूल जे लागलेलं आहे, आपण जे ई काउन्सिलिंग मध्ये सैनिक स्कूलची लिस्ट मध्ये नावं भरले होते त्यानुसार जर आपला फर्स्ट सैनिक स्कूल लागले असेल तर अशा कॅन्डिडेट अलॉटेड फर्स्ट प्रिफरन्स ऑफ स्कूल असे आहे. हे दोन महत्वाचे नियम समजून घेतले पाहिजेत की आपण लिस्ट मध्ये जे पहिलं टाकलं होतं ते जर पहिलेच आपल्याला मिळालं असेल तर त्यांच्यासाठी नियम वेगळे आहेत, आणि ज्यांना पहिलं नाही मिळालं त्यांना दुसरं तिसरं चौथं मिळालं असेल त्यांच्यासाठी नियम वेगळे आहेत. हे दोन्ही नियम काय आहेत हे आपण क्लिअर बघूया. Candidate allotted first preference of school. Candidate has been allotted his first preference of school by the portal and candidate accept the school on portal. Then candidate has to mandatory complete the admission for formalities. जर आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि आपल्याला पहिलं सैनिक स्कूल मिळालेलं आहे, जर आपण ऍक्सेप्ट केलं तर लक्षात घ्या आपल्याला ते कंटिन्यू करावं लागणारच आहे. मग आपण रिजेक्ट करू शकतो का? लक्षात घ्या ज्यांना फर्स्ट सैनिक स्कूल मिळाले त्यांना रिजेक्ट पण नाही करता येणार आहे, तरी पण ते बाहेर जातील. लक्षात घ्या कॅन्डिडेट हू ऍक्सेप्ट द फर्स्ट प्रिफरन्स ऑफ स्कूल ऑन द पोर्टल कंप्लीट देअर ऍडमिशन फॉर्मॅलिटीज वुड नो लॉंगर बी एलिजिबल फॉर काउन्सिलिंग ऑफ सबसिक्वेंट राउंड्स. कॅन्डिडेट्स ऑफर्ड फर्स्ट प्रिफरन्स ऑफ स्कूल who reject or do not take any action on the portal in stipulated time, do not complete their admission formalities at the school, would be no longer eligible for counseling in subsequent round. लक्षात घ्या ज्यांना पहिलेच सैनिक स्कूल मिळाले त्यांना ऍक्सेप्टच करावं लागणार आहे. जर त्यांनी रिजेक्ट केलं किंवा त्यांनी काहीच नाही केलं तरी ते ह्या राऊंड मधून सिस्टीम मधून बाहेर पडते. ही क्लॅरिटी आपल्याला असली पाहिजे. आता आपण बघूया की ज्यांना पहिलं सैनिक स्कूल जे आपण सैनिक स्कूल लिस्ट निवडली होती त्याच्यामध्ये पहिलं नाही मिळालं त्यांना दुसरं तिसरं चौथं पाचवं मिळालं तर काय. सो कॅन्डिडेट्स नॉट अलॉटेड फर्स्ट प्रिफरन्स ऑफ स्कूल. If the candidate has not been allotted his first preference of school and candidate accept the school, then also candidate has to mandatory complete the admission. तो अशा प्रकारे पहिलं सैनिक स्कूल मिळालेलं नाहीये आपल्याला, पण आपण ऍक्सेप्ट केलं तर आपल्याला कंटिन्यू ऍडमिशन घेणं हे मॅन्डेटरी आहे. Such candidates who complete their admission formalities at the school and the school admits them on the portal would be considered for higher priority school as per their preference of automatically by the portal during the subsequent rounds of online counseling, subject to the inter se merit and the availability of the vacancies of school toward the इफेक्टिव्ह फर्स्ट चॉईस ऑफ द कॅन्डिडेट. म्हणजे लक्षात घ्या आपल्याला पहिलं सैनिक स्कूल नाही मिळालं, दुसरं मिळालं आणि आपण ते ऍक्सेप्ट केलं, आपण ऍडमिशन बी घेतलं, तरी सुद्धा आपण पुढच्या राऊंड मध्ये जे काय आपण फर्स्ट चॉईस निवडलं होतं त्यासाठी आपल्या फर्स्ट राऊंड म्हणजे जे पुढचे राऊंड आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते जर लागलं त्यासाठी आपल्याला ते लागू पण शकतं. जर लागलं तर कसं पुढचं एक ऑप्शन राहतं त्याच्यामध्ये अपग्रेड अलॉटमेंट, ते आपण सिलेक्ट केले की त्याच्यामध्ये जर आपल्याला जे आपण पहिलं भरलं होतं ते जर लागलं तर ते सुद्धा आपण पुन्हा घेऊ शकतो. कोणासाठी की ज्यांना लिस्ट मधलं पहिलं सैनिक स्कूल नाही लागलं त्या सर्वांसाठी हा नियम आहे. कॅन्डिडेट्स मे ऑप्ट फॉर हायर प्रायोरिटी स्कूल इन सबसिक्वेंट राउंड ऑफ ऑनलाइन काउन्सिलिंग बाय एक्सेप्टिंग द अपग्रेडेड अलॉटमेंट ऑन द AIC portal. Upon such updation, the fees, medical records, and other documents shall be transferred by the previous allotted school to the newly allotted higher priority school. Failure to accept the updated school by the candidate on the portal within the stipulated time shall result in forfeit of the claim to that higher priority school of the candidate in subsequent round. म्हणजे काय तर अशा प्रकारे ज्या विद्यार्थ्यांना पहिलं सैनिक स्कूल नाही लागलं आणि त्यांना जे मिळाले त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं तर तरी सुद्धा त्याला पुढच्या राऊंड मध्ये त्याचं जे पहिलं टाकलं होतं त्याच्यानुसार त्याला जर ते मिळू पण शकतं. पण त्यासाठी आपल्याला लॉग इन सारखं म्हणजे चेक करावं लागेल काउन्सिलिंग मध्ये, राऊंड 1 राऊंड 2 रिझल्ट चेक करावं लागेल. आणि जर आपल्याला राऊंड 2 3 ला जे आपण फर्स्ट भरलं होतं ते जर लागलं असेल तर मग तुम्हाला अपग्रेड अलॉटमेंट नावाचा ऑप्शन आहे, ते जर आपण क्लिक केलं त्या दिलेल्या टायमिंग मध्ये तर आपण त्या पुढच्या जे काही आपल्याला ते जर पाहिजे असेल तर ते आपण पुढचं जे फर्स्ट चॉईस टाकलं होतं ते मिळालं तर ते घेऊ शकतो. पण त्याच्यानुसार जर आपण ते घेतलं तर हे पाठीमागचं जे आता आपण ऍक्सेप्ट केलेलं फी भरलेली आहे ते सगळीच फी डॉक्युमेंट तिकडे ट्रान्सफर होणार आणि इकडलं ऍडमिशन आपलं कट होऊन ते पुढच्या पाठीमागच्या विद्यार्थ्याला मिळून जाणार. इट इज पर्टिनंट टू मेन्शन दॅट कॅन्डिडेट वन्स ऑप्टिंग फॉर हायर प्रायोरिटी स्कूल इन सबसिक्वेंट राउंड वुड नॉट एबल टू रिटेन देअर सीट्स फॉर प्रिव्हियसली अलॉटेड स्कूल विच वुड बी देन ऑफर्ड टू द नेक्स्ट कॅन्डिडेट. तो अशा प्रकारे हे नियम सर्वांना समजले असतील की हे नियम कसे आहेत की हे नियम दोन प्रकारच्या पालकांसाठी आहेत, विद्यार्थ्यांसाठी आहेत की ज्यांना पहिलं सैनिक स्कूल मिळालेलं आहे की जे टाकले लिस्ट मध्ये पहिलं तेच मिळालं असेल तर त्यांना कंपल्सरी ऍक्सेप्ट करावं लागणार आहे, रिजेक्ट करून पण काय होणार नाही. ठीक आहे. परंतु ज्यांना 2 नंबरचं 3 नंबरचं 4 नंबरचं सैनिक स्कूल मिळालेलं आहे ठीक आहे तर तशांनी परत समजा काहीच ऍक्शन नाही घेतली त्या आता ह्याच्यावर समजा ते लॉग इनच विसरले, त्यांना कळालंच नाही 2-3 दिवस आणि नंतर ते तरी लक्षात घ्या जर त्यांनी काहीच नाही ऍक्शन घेतली तर मग त्यांचं फक्त ऑनलाईन मध्ये त्यांना सहभागी नाही होता येणार, परंतु भविष्यात जर ऑफलाईन
स्पॉट ऍडमिशन होतात जर वॅकन्सी शिल्लक असेल तर, तशा वेळेस त्यांना त्यांचं जे पहिलं सैनिक स्कूल टाकलेलं आहे त्याच्यासाठी त्यांना ऑफलाईन ऍडमिशन मध्ये सहभागी होता येत. अशा प्रकारे दोन्ही नियम वेगवेगळे आहेत, ज्यांना पहिलं सैनिक स्कूल मिळालेलं आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना पहिलं नाही मिळालं त्यांच्यासाठी. तो पहिला ऑप्शन आहे की ऍक्सेप्ट. जर ऍक्सेप्ट केलं तर आपल्याला ऍडमिशन कंटिन्यू करावं लागेल. ठीक आहे, मग आपल्याला पहिलं मिळालं असेल, दुसरं मिळालं असेल, जर आपण कसे पहिलं जर मिळालं असेल, जर ऍक्सेप्ट केलं तर आपल्याला पुढच्या राऊंड मध्ये सहभागी होता येणारच नाहीये, कारण पहिलं मिळालेलं आहे. पण जर आपल्याला पहिलं नाही मिळालं आणि जर आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे, पहिलं नाही मिळालं आपल्याला, दुसरं तिसरं चौथं मिळालेलं आणि तुम्ही ऍक्सेप्ट केलेलं आहे, ठीक आहे, तो आपण ऍडमिशन पण तिथं कम्प्लीट केलेलं आहे, पण तरी सुद्धा आपलं नाव पुढच्या राऊंड मध्ये येत राहणार आहे. आणि जर आपण जे ज्यांना समजा 3 नंबरचं मिळाले आणि त्यांनी आता ऍडमिशन कम्प्लीट केले, पण परंतु पुढच्या 2 नंबरच्या 3 नंबरच्या राऊंडनुसार त्यांना जे काही पहिलं हायर प्रायोरिटीचं जे सैनिक स्कूल आहे ते जर मिळालं तर त्यांना इथं अपग्रेड अलॉटमेंट नावाचा ऑप्शन आहे, ही त्यांना संधी आहे. पण ज्यांना पहिलंच मिळाले त्यांना ही संधी नाहीये. दुसरं ऑप्शन आहे रिजेक्टचं. तर तो रिजेक्ट जर आपण केलं तर लक्षात घ्या, जे आता सैनिक स्कूल मिळाले ते आपल्या हातामधून जाणार आहे आणि पुढच्या राऊंड मध्ये सहभाग करताना. परंतु लक्षात घ्या, हे ऑप्शन कुणासाठी आहे रिजेक्ट, की ज्यांना दुसरं तिसरं चौथं मिळालेलं आहे. जे पहिलंच मिळालेले पालक विद्यार्थी आहेत त्यांनी जर रिजेक्ट केलं तर त्यांना पुढच्या राऊंड मध्ये सहभागी होता येणार नाही. याची क्लिअरिटी याच्यामधून आपण घेतलेली आहे. अशा प्रकारे महत्वाचा व्हिडिओ आहे, नक्की शेअर करा सगळ्यांबद्दल, कारण याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी पुढे ठरणार आहेत. तर ऍक्सेप्ट आणि रिजेक्ट करताना लॉग इन मध्ये आपलं असं दिसतं, इथे ऍक्सेप्ट आल्यानंतर यू हॅव सिलेक्टेड ऍक्सेप्ट, त्यानंतर तुम्हाला आर यू शुअर विचारलेलं आहे, येस दिस इज रिकन्फर्म, नो दिस वुड बी रिडायरेक्ट कॅन्डिडेट बॅक टू द प्रिव्हियस स्क्रीन. अशा प्रकारे ऍक्सेप्ट रिजेक्ट ऑप्शन आहे. तो अशा प्रकारे आपण बघितलेले ऍक्सेप्ट करायचं का रिजेक्ट करायचं, आणि हे दोन ऑप्शन दोन वेगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ते म्हणजे ज्याला पहिलं सैनिक स्कूल लिस्ट मधलं पहिलेच मिळाले त्यासाठी वेगळे नियम आहेत, आणि ज्याला 2-3 बाकीचे नंबरचे मिळाले त्यांच्यासाठी वेगळे नियम आहेत. आता असे रिजेक्ट जे करणार आहेत, की ज्यांना रिजेक्ट करायचं, की समजा त्यांना ज्यांना 1 नंबरचं मिळालेलं नाहीये सैनिक स्कूल, ते रिजेक्ट करू शकतात. ठीक आहे, म्हणजे त्यांनी जर रिजेक्ट करायचं असेल तर त्याच्या अगोदर त्यांनी राऊंड आता जो 1 आहे त्याचा कट ऑफ काय लागलेला आहे, आणि त्यांना जे पुढचं सैनिक स्कूल त्यांना समजा ते 3 नंबरचं मिळालं तर त्याच्या पुढचं सैनिक स्कूल जे त्यांना हवं आहे त्या सैनिक स्कूलचा सध्याचा कट ऑफ काय आहे आणि मग ते मिळेल का आपल्याला, ह्यासाठी आपण तिथला कट ऑफ त्या सैनिक स्कूलचा बघितला पाहिजे. सीट वॅकन्सी किती सध्याच्या या राऊंड 1 नंतर किती शिल्लक आहे, आपले मार्क्स किती आहेत, याचा एक थोडासा क्रायटेरिया बघूनच रिजेक्ट केलं पाहिजे. नाहीतर मग जर आपण रिजेक्ट केलं तर, आणि जर नाही का, तो आपण हा अभ्यास करून रिजेक्ट केलं पाहिजे. आणि ज्यांनी ऍक्सेप्ट केलं त्यांना ऍक्सेप्ट करावंच लागणार आहे, आणि ऍक्सेप्ट केल्यानंतर ऍडमिशन करून घ्यावं लागणार आहे. आणि हे 2 नियम सर्वांना नक्कीच समजले असेल तर कमेंट करा की आपला हा क्लॅरिटीने हा व्हिडिओ समजला असेल तर. आणि ज्याला खरी गरज आहे, सैनिक स्कूलच्या प्रोसेसमध्ये बऱ्याचशा गोष्टी आज पालकांपर्यंत क्लिअर नाही होते, त्याच्यामुळे ह्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. आणि असेच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपण पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये भेटूया. ऑल इंडिया सैनिक स्कूलसाठी आपले प्रत्येक वेगळ्या सैनिक स्कूलमध्ये आपले विद्यार्थी शिकत आहेत. त्याचबरोबर नवोदय विद्यालयासाठी परीक्षेसाठी पण विद्यार्थी आपल्या प्रत्येक जिल्ह्यामधून सिलेक्ट होत असतात. म्हणजे नवोदय विद्यालयाचं एक महत्त्वाचं इंग्लिश गाईड बुक आपलं तयार झालेलं आहे, जे अपडेटेड सिलेबसनुसार का आहे, त्याच्यामध्ये याच्या बाहेरचं वेगळं काही सिलेबसमध्ये येणार नाहीये. खूप अशा प्रकारचे MCQs आणि मॉक पेपर आणि गेल्या वर्षीचा पेपर या सर्व गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. जर आपले पाहिजे असेल हे बुक, जर आपल्याला नवोदयसाठी महत्त्वाचं पाहिजे असेल तर खाली दिलेला एक नंबर आहे, त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, तर आपलं हे कुरिअरने आपल्याला हे मिळून जाणार आहे.